कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पालकत्व पोलीस यंत्रणेकडे असल्याने शहर किंवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे घडू नयेत यासाठी यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत असते. तर रात्रीच्या गस्तीवर अगदी डोळ्यात तेल घालून कर्मचारी कार्यरत असतात. या अनुषंगाने श्रीजय खाडे हा सराईत गुन्हेगार 2 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान भद्रकाली पोलिसांना माहिती मिळाली की श्रीजय खाडे हा शीतला माता देवी मंदिर परिसरात सोबत गावठी कट्टा घेऊन वावरत आहे. तेव्हा हवालदार सतीश साळुंखे, कय्यूम शेख आणि निलेश विखे, अविनाश थेटे यांनी सापळा रचत श्रीजय खाडे याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस पाहताच त्याने पलायन केली. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याची गठडी वळली. त्याच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला. भद्रकाली पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हा क्रमांक 156/2026 या गुन्ह्यातील गाड्यांच्या काचा फोडणारा आरोपी श्रीजय संजय खाडे हा मागील काही दिवसापासून फरार होता. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी सदर आरोपी लवकरात लवकर अरेस्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मागील काही दिवसापासून सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा गुन्हा घडल्यापासून इंदोर या ठिकाणी पळून गेले असल्याची, पसार झाले असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार कय्यूम शेख यांना मिळालेल्या कय्यूम सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सदर आरोपी हा शीतळा देवी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर आरोपीतास आज रोजी भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतेवेळी त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या अंग झडतीत एक गावठी कट्टा आणि त्या गावठी कट्ट्यामध्ये मॅगझिनमध्ये 2 जिवंत राऊंड सापडून आलेले आहे. त्यामुळे त्यास भद्रकाली पोलीस ठाणे येथे त्याच्यावरती गुन्हा क्रमांक 221/2026 कलम 325 भारतीय हत्यार कायद्यासह त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचे हत्यार त्यांनी कशासाठी आणलं होतं, का आणलं होतं, कुठून आणलं होतं याचा सविस्तर गुन्हा दाखल असून त्याचा तपास करत आहोत. गुड्डू शेख, दिशा न्यूज,